म्हणून सगळे ओळखतात. तो माझं खरं नाव रोहिदास मारुती लदगे. मी पण एक सर्वसामान्यच आहे. तुम्हाला मार्गदर्शन करणे एवढा मोठा नाही आहे मी. आणि मला याची पण जाणीव आहे का तुम्ही भाईंना ऐकण्यासाठी आलेत, आम्हाला ऐकण्यासाठी नाही आहेत. त्यामुळं तुमचं जास्त वेळ घेणार नाही. परंतु तुम्ही सर्व व्यावसायिक मी तुमच्यातलाच आहे, पण तुम्ही त्यांच्याकडून जर अपेक्षा करताय तर तुमच्याकडून पण काही अपेक्षा आहेत. कारण आपण एकत्र येणं गरजेचं आहे. जोपर्यंत त्यांच्या मागे पॉवर नसेल, आपली युनिटी नसेल, संख्या नसेल आपली, तर ते पण काय करू शकत नाही. याचं उत्तम तुम्हाला उदाहरण देईल. आकडे एक्झॅक्ट नाही आहेत, पण माझ्या माहितीनुसार महाराष्ट्रभर जवळजवळ 10 लाखाच्या वरती व्यावसायिक आहेत. साहेब बरोबर काय? 10 लाखाच्या क्रॉसेस असतील, बरोबर आहे. तरीसुद्धा आपल्याला इज्जत भेटत नाही, मान भेटत नाही. का? तर आपण एकमेकांना देत नाही. आपण तुकड्यामध्ये राहतो. त्याचं तो करेल, माझा मी करेल, त्याच्यामुळे आपलं नुकसान आहे. तर माझी तुम्हाला विनंती आहे, आपण एकत्र येणं का गरजेचं आहे. जसं आपल्याच एका व्यक्तीने सांगितलं, आपल्या व्यावसायिकाने, का आम्हाला मदत का मिळत नाही. आपल्याला मदत अशा मुलं मिळत नाही, आपली संख्या कमी आहे. ही सरकारसाठी आपली संख्या जास्त आहे. आणि तुम्हाला उत्तम उदाहरण देईल. आता इथे मंडपवाले पण आहेत, मी स्वतः साऊंडवाला आहे म्हणून मोस्टली साऊंडचं बोलेल. मंडपमध्ये बोलणारे सगळेच आहेत. पण जेव्हा आपण काम करतो, कुठलीही कारवाई होते, कारवाई कुणा व्हायला पाहिजे? आयोजकावरती, ज्याने आयोजन केलं आहे. तुम्ही मंडपवाले, आम्ही साऊंडवाले, कॅटरर्सवाले, जनरेटरवाले हे वेगवेगळ्या ठिकाणचे आलेले असतात. त्यांना तिथली आयडिया नसते का तिथे कोण पेशंट आहे, कुणाला त्रास आहे, तिथला झोन काय आहे, सायलेंट झोन आहे का, हॉस्पिटल आहे का, हे बघण्याचं काम आयोजकाचं आहे. पण जेव्हा कारवाई होते ते आपल्यावरती होते. ही कारवाई थांबली पाहिजे की नाही फक्त मला सांगा तुम्ही. ती थांबवायची असेल तर आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे. कारण आज आपण एक व्यावसायिक नाही आहोत, आपण एक रोजगारदाते पण आहेत. लक्षात ठेवा. जर आपण 10 लाख जर पकडले व्यावसायिक, आपण आपल्या प्रत्येक व्यावसायिकाकडे सरासरी 5 ते 10 लोक आहेत कामाला. कुणाकडे 50 पण आहेत, 100 पण आहेत. म्हणजे जवळजवळ महाराष्ट्रभर एक अंदाजे पकडला 40 ते 50 लाख लोकांना आपण रोजगार देतोय. उपकार करत नाही, पण ते रोजगार देतोय. आज महाराष्ट्रभर, देशाभर नोकरी, व्यवसाय याच गोष्टी आहेत. पण नोकऱ्या कुठे आहेत का? आता सांगा मला फक्त. गव्हर्नमेंट आपल्याला नोकऱ्या देतोय आणि आपल्याकडे जे काम करणारे व्यावसायिक आहेत, जे आपले कामगार आहेत, यातले बरेचसे असे आहेत का ज्यांच्याकडे शिक्षणाचा अभाव आहे पण कला आहे. आणि आपण जर 10 लाख लोकांना जर रोजगार देऊ शकतो, 50 लाख, तर आपल्या हातामध्ये 50 लाख कुटुंब चालण्याची शक्ती आहे की नाही. प्रत्येक कुटुंबात 4 ते 5 लोक पकडले तर आपला मतदारसंघ किती झाला. जेव्हा आपली सगळी एकी येईल, आपण एकत्र येऊन सरकारला सांगू का आमच्याकडे एवढं मतदान आहे, आम्ही तुमची गेम फिरू शकतो जर आमच्याकडे मतदान आहे तर. कारण का, जे आपले कामगार आहेत, जे आपले डिपेंड आहेत, आपण त्यांचे डिपेंड आहेत. पण त्यांच्या आपली बाउंडिंग अशी असते, आपण त्यांना कामगार नाही समजत, आपण त्यांना आपला फॅमिली मेंबर समजतो सगळेच. आणि मग ते फॅमिली मेंबरला जर आपण म्हटलं याला मत द्यायचंच नाही का, हे आपलं काम करत नाही, आणि हे जेव्हा सरकारपर्यंत पोहोचेल का 40-50 लाख लोकांना रोजगार हे लोक देतात, ज्यांना रोजगार आपण देऊ शकत नाही, म्हणजे सरकार देऊ शकत नाही, त्यांना आपण रोजगार देतोय. प्लस आपला व्यवसाय असा आहे का आपण कष्ट करतोय, चोऱ्या लुबाड्या करतोय, गुन्हेगारी कुठली करतोय. पण गव्हर्नमेंटला तर काय दिसतंय? ध्वनी प्रदूषण. आता जस्ट UP बिहारला तर ते कायदाच काढला, डीजे बंदी. मग यांना फक्त ध्वनी प्रदूषण दिसतोय का? वायू प्रदूषण होत नाही, जल प्रदूषण होत नाही. आणि ध्वनी प्रदूषण झाला तरी तो कायमस्वरूपी राहत नाही. साऊंड बंद झाला, ध्वनी प्रदूषण बंद होतो. माझ्या माहितीनुसार आज परत एकही केस नाही का DJ मुलं अटॅक येऊन कोण मेला आहे, माझ्या माहितीत तरी नाही. डॉक्टरांची पण मी बोललेलो आहे. पण आपला तो विषय नाही का कोणी यावं जावं असा विषय नाही. पण आपल्याला गव्हर्नमेंटकडून सपोर्ट भेटला पाहिजे की नाही. जर एखादा आयोजन करतोय तर त्याची जिम्मेदारी त्यांनी पार पडली पाहिजे. पण हे सगळं कधी होईल? भाई 100% करतील याची गॅरंटी आहे मला, पण त्यांच्या पाठी आपली संख्या पाहिजे. जेव्हा गव्हर्नमेंटला संख्या दिसेल का 40-50 लाख वोटिंग यांच्याकडे हक्काची आहे, तेव्हा लोक आपला विचार करणार, सरकार आपला विचार करणार. म्हणून बंधूंना सगळ्यांना विनंती आहे, सर्वांनी युनियन जॉईन करा. आणि जसं आपल्या आधी साहेबाई त्यांचा अनुभव सांगितला, निव्वळ ॲक्सिडेंट झाल्यावरतीच आपली युनियन कामा येईल असं नाही. तुम्ही कुठेही गेले, तुमची गाडी बंद पडली, तुमचा पेट्रोल संपला, त्यावेळेलाच तुमची ही बाउंडिंग तुम्हाला कामा येणार आहे. मंडपमध्ये तुम्ही कुठे जसं एरियामध्ये गेले, तुम्हाला अर्जंट काय लागलं, तुम्ही इथून नेऊ शकत नाही, अशा टायमाला पण तुम्हाला युनियन कामा येईल. म्हणून आपण एकत्र गरजेचं आहे.
बाकी जास्त काही काय बोलत नाही मी. काय चुकलं असलं, काय एक्स्ट्रा आगाऊ बोललं असेल कारण तर माफ करा मला, कारण तुम्ही माझ्यापेक्षा भरपूर अनुभवी आहेत, माझ्यापेक्षा सिनियर आहात. तुमच्या समोर मी बोलणं चुकीचं आहे, पण साऊंड व्यावसायिक म्हणून माझी बाजू मांडणं माझं कर्तव्य आहे. कारण आपण त्यांच्याकडनं जर अपेक्षा ठेवतोय तर त्यांची पण आपल्याकडनं अपेक्षा आहे का आपण जास्तीत जास्त सभासद जमा करणं गरजेचं आहे. साहेब बरोबर बोलतोय. जेव्हा आपले सभासद वाढतील आपल्याला सगळे गंभीरपणे घेतील, आपली दखल घेतील. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साऊंडवाल्यांची सवय, कारण लगेच माईक ऑफ करायचा, कारण जास्त